Welcome and good afternoon everyone. Myself Chanchal Dade, MSc in Agriculture Sciences, going to teach you the course Principles of Genetics, Plant Breeding and Plant Physiology. सर्वप्रथम आपल्याला जेनेटिक्स और प्लांट ब्रीडिंग किंवा प्लांट फिजियोलॉजी म्हणजे काय ते पाहावं लागेल. तर चला. Introduction to the course. Genetics. Genetics, it is the study of how living things receive common traits from previous generation. Genetics helps to explain what makes you unique or one of a kind. तर जेनेटिक्स म्हणजे एखादा सजीव कशा प्रकारे त्याच्या पूर्व पिढीकडून काही ट्रेट्स काही कॅरेक्टर रिसीव करतो किंवा तर याचा अभ्यास आपल्याला जेनेटिक्स या विषयामध्ये असतो. जेनेटिक्स हेल्प्स टू एक्सप्लेन व्हॉट मेक्स यू युनिक और वन ऑफ अ काइंड. म्हणजे जेनेटिक्स आपल्याला आपण युनिक कसे आहोत, आपण वेगळे कसे आहोत किंवा आपण आपल्यात काय वेगळं आहे याचं एक्सप्लेनेशन देतात. इन ॲग्रिकल्चर जेनेटिक्स इज युजफुल टू क्रिएट इम्प्रूव्ह क्रॉप व्हेरायटीज विथ रिक्वायर्ड ट्रेट्स. आणि ॲग्रिकल्चरमध्ये नवीन क्रॉप व्हेरायटीज जेव्हा डेव्हलप करायच्या असतात तर त्याच्यासाठी जेनेटिक्सचा अभ्यास केला जातो. प्लांट ब्रीडिंग. प्लांट ब्रीडिंग म्हणजे वनस्पती प्रजननशास्त्र. तर प्लांट ब्रीडिंग it is important for developing new varieties of high yield, disease resistance, regionally adapted to different environmental conditions. तर प्लांट ब्रीडिंगचं महत्त्व यासाठी आहे की प्लांट ब्रीडिंगच्या अभ्यासाने प्लांट ब्रीडिंगने आपल्याला नवीन अधिक उत्पन्न देणारे किंवा एखाद्या रोगाला रेजिस्टन्स असणाऱ्या किंवा वेगवेगळ्या डिफरंट एन्व्हायरमेंटल कंडिशनमध्ये वेगवेगळ्या रिजनल कंडिशनमध्ये ॲडॉप्ट होणाऱ्या नवीन सुधारित व्हरायटीज डेव्हलप करण्यासाठी आपल्याला प्लांट ब्रीडिंग या विषयाचं महत्त्व आहे. आणि प्लांट फिजियोलॉजी. प्लांटमध्ये वनस्पतीमध्ये कशा प्रकारच्या प्रोसेसेस कॅरी होतात, वनस्पती कशा प्रकारे फोटोसिंथेसिस करून अन्न तयार करतात किंवा पाणी किंवा न्यूट्रिएंट्सचं ॲब्सॉर्प्शन करतात, कशा प्रकारे त्यांची वाढ होते, फलधारणा किंवा फुलधारणा होते. तर या सर्वांचा अभ्यास आपल्याला प्लांट फिजियोलॉजीमध्ये असतो. तर आपण सर्वात आधी आपल्या सिलेबसची ओळख करून घेऊया जे आपल्याला या विषयामध्ये शिकायचं आहे. तर प्रिन्सिपल्स ऑफ जेनेटिक्स हा आपला पहिला पार्ट आहे या कोर्सचा. तर यामध्ये आपल्याला इंट्रोडक्शन ऑफ जेनेटिक्स, त्याची डेफिनेशन, हिस्ट्री अँड इम्पॉर्टन्स ऑफ जेनेटिक्स इन ॲग्रिकल्चर, रिलेशन ऑफ जेनेटिक्स विथ अदर सायन्सेस, जेनेटिक्सचं इंट्रोडक्शन, त्याची डेफिनेशन, हिस्ट्री अँड इम्पॉर्टन्स म्हणजे त्यावर आधी यापूर्वी कोणत्या सायंटिस्टनी काय वर्क केलेलं आहे आणि कुठले शोध लावलेले आहेत, त्यानंतर याचं ॲग्रिकल्चरमध्ये असणारं महत्त्व आणि इतर सायन्स सोबत याचं असणारं रिलेशन, या सर्वांचा अभ्यास आपल्याला या पहिल्या चॅप्टरमध्ये करायचा आहे. त्यानंतर सेल स्ट्रक्चर, सेल ऑर्गॅनिलीज अँड देअर फंक्शन. पेशींचं आपल्याला माहीतच आहे की प्रत्येक सजीव हा पेशीपासून, प्रत्येक सजीवांचा पेशी हा सर्वात बेसिक युनिट आहे. तर आपल्याला या पेशींची रचना, सेल स्ट्रक्चर, सेल ऑर्गॅनिलीज अँड देअर फंक्शन, पेशींचे अवयव आणि त्यांची कार्य, या सर्वांचा अभ्यास या दुसऱ्या चॅप्टरमध्ये करायचा आहे. त्यानंतर स्टडी ऑफ क्रोमोझोम्स, स्ट्रक्चर, मॉर्फोलॉजी, नंबर अँड टाईप्स. क्रोमोझोम्स म्हणजे गुणसूत्रे. तर ही गुणसूत्रे आपल्याला जे अनुवंशिकता आपल्याला प्राप्त होते त्यासाठी गुणसूत्रे, क्रोमोझोम्स हा महत्त्वाचा घटक आहे. तर त्याचं स्ट्रक्चर कसं असतं म्हणजे त्याची रचना कशी असते, त्याची मॉर्फोलॉजी म्हणजे त्याच्या बाह्यांगाचा अभ्यास किंवा कोणत्या झाडांमध्ये किंवा कोणत्या वनस्पतीमध्ये क्रोमोझोम्सचे किती क्रोमोझोम्स असतात आणि त्याचे टाईप्स काय आहे, कुठल्या प्रकारचे क्रोमोझोम्स आहेत, या सर्वांचा अभ्यास आपल्याला या स्टडी ऑफ क्रोमोझोम्समध्ये करायचा आहे. त्यानंतर स्टेजेस ऑफ मायटोसिस, मियोसिस, इम्पॉर्टन्स, देअर सिग्निफिकन्स अँड डिफरन्सेस. मायटोसिस अँड मियोसिस या सेल डिव्हिजनच्या पद्धती आहेत. तर यामध्ये आपल्याला त्या मायटोसिस, मियोसिस म्हणजे काय, त्याचं इम्पॉर्टन्स, त्याचं सिग्निफिकन्स आणि या दोन्ही प्रोसेसेसमधला फरक, डिफरन्स काय आहे ते पाहायचं आहे. त्यानंतर डिफरन्स बिटवीन क्रोमोझोमल अँड सायटोप्लाझमिक इनहेरिटन्स. क्रोमोझोमल म्हणजे
गुणसूत्रांनुसार येणारी अनुवांशिकता आणि सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स म्हणजे पेशीद्रव्यांमुळे येणारी अनुवांशिकता. तर यातला आपल्याला फरक पाहायचा आहे. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे लिंकेज म्हणजे काय, त्याची डेफिनेशन, फेजेस, लिंकेज मॅप, लिंकेज ग्रुप, लिंकेज किती प्रकारचे असतात, लिंकेज व्हॅल्यू म्हणजे काय असतं आणि या लिंकेजचं महत्त्व काय आहे हे आपल्याला त्यानंतर पाहायचं आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत क्रॉसिंग ओव्हर टाइप्स, थेरीज, मेकॅनिझम अँड फॅक्टर अफेक्टिंग. एक क्रॉसिंग ओव्हर काय आहे, त्याची पद्धती, त्यावर कोणी सायंटिस्टनी काही थेरीज दिल्या असतील तर त्या थेरीज, मेकॅनिझम आणि त्याला अफेक्ट करणारे फॅक्टर, हे सर्व आपल्याला पाहायचे. त्यानंतर सेंट्रल डोग्मा म्हणजे काय आणि प्रोसेसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन हे सुद्धा पाहायचं आहे. त्यानंतर प्रोटीन सिंथेसिस, रायबोझोम प्रोसेस इनिशिएशन, जीन एक्सप्रेशन. वनस्पतीमध्ये प्रोटीन सिंथेसिस कसं होते, रायबोझोम्स म्हणजे काय किंवा त्याचे प्रोसेसेस कशा सुरू होतात आणि जीन एक्सप्रेस कसे होतात, हे सगळं आपल्याला यात पाहायचं आहे. त्यानंतर म्युटेशन म्हणजे काय, म्युटेशन म्हणजे काय, त्याचे टाइप्स, कॅरेक्टरिस्टिक्स, क्लासिफिकेशन, फिजिकल अँड केमिकल म्युटाजेनेसिस, डिटेक्शन ऑफ म्युटेशन. तर यामध्ये आपल्याला इतकं बघायचं आहे. हा झाला आपला प्रिन्सिपल्स ऑफ जेनेटिक्स या विषयाचा हा पार्ट. त्यानंतर आपला सेकंड पार्ट येतो प्रिन्सिपल्स ऑफ प्लांट ब्रीडिंग. तर आपल्याला यामध्ये पाहायचं आहे डेफिनेशन अँड हिस्ट्री ऑफ प्लांट ब्रीडिंग. तर प्लांट ब्रीडिंग ची डेफिनेशन, त्यानंतर या विषयावर यापूर्वी ज्या सायंटिस्टनी वर्क केलेलं असेल त्याचा तो इतिहासाचा आढावा. त्यानंतर एम्स, ऑब्जेक्टिव्ह अँड स्कोप ऑफ प्लांट ब्रीडिंग. त्यानंतर उद्दिष्ट काय आहेत या प्लांट ब्रीडिंग या विषयाची, त्याचे तत्व काय आहेत आणि त्याचा असणारा स्कोप प्लांट ब्रीडिंगचा, हे आपल्याला आपण सेकंड चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर जेनेटिक बेसिस ऑफ प्लांट ब्रीडिंग, मोड ऑफ पॉलिनेशन, मोड ऑफ रिप्रोडक्शन अँड मेल स्टेरिलिटी. प्लांट ब्रीडिंगचे जेनेटिक बेसिस काय आहे, जनुकीय बेस असलेल्या प्लांट ब्रीडिंगचे जे जनुकीय बेस आहे तो पाहायचा आहे. त्यामध्ये आपल्याला आपण पाहणार आहोत मोड ऑफ पॉलिनेशन म्हणजे परागीकरणाची पद्धती, त्यानंतर मोड ऑफ रिप्रोडक्शन प्रजननाच्या पद्धती आणि मेल स्टेरिलिटी. तर ही वनस्पतीमध्ये आपण परागीकरण किंवा रिप्रोडक्शन या पद्धतींचा आपण जेनेटिक बेसिस ऑफ प्लांट ब्रीडिंगमध्ये अभ्यास करणार आहोत. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे डिफरंट ब्रीडिंग मेथड्स फॉर क्रॉप इम्प्रूव्हमेंट इन सेल्फ क्रॉस अँड असेक्शुअली प्रपोगेटेड क्रॉप्स. तर डिफरंट ब्रीडिंगच्या वेगवेगळ्या पद्धती काय आहेत ज्या आपल्याला सुधारित पीक पद्धतीसाठी ज्याचा वापर करता येईल अशा ब्रीडिंगच्या वेगवेगळ्या पद्धती आणि सेल्फ आणि क्रॉस अँड असेक्शुअली प्रपोगेटेड क्रॉप्स हे पाहायचं आहे. त्यानंतर हेट्रोसिस म्हणजे काय, त्याचा कॉन्सेप्ट आणि इट्स जेनेटिक बेसिस अँड मेथड्स ऑफ एस्टिमेशन ऑफ हेट्रोसिस. त्यानंतर आपला तिसरा पार्ट आहे प्रिन्सिपल्स ऑफ प्लांट फिजिओलॉजी. तर यात आपल्याला पाहायचं आहे वॉटर रिलेशन इन प्लांट्स, रोल ऑफ वॉटर इन मेटाबॉलिझम, ऑस्मोसिस, डिफ्युजन, वॉटर पोटेन्शियल अँड इट्स कंपोनंट. वॉटर रिलेशन पाण्याचं आणि वनस्पतीमध्ये पाण्याचं असणारं रिलेशन काय आहे, पाण्याचं मेटाबॉलिझम मध्ये वनस्पतीच्या पाचन क्रियेमध्ये पाण्याचं महत्त्व काय आहे, पाण्याचा रोल काय आहे, ऑस्मोसिस आणि डिफ्युजन या क्रिया काय आहेत. त्यानंतर वॉटर पोटेन्शियल अँड इट्स कंपोनंट हे आपल्याला प्लांट फिजिओलॉजीच्या पहिल्या चॅप्टरमध्ये पाहायचं आहे. त्यानंतर स्टोमॅटा काय आहे, त्याचं स्ट्रक्चर, डिस्ट्रीब्युशन, त्याचे क्लासिफिकेशन, मेकॅनिझम ऑफ ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ स्टोमॅटा. तर स्टोमॅटाच्या ओपनिंग आणि क्लोजिंग मेकॅनिझम काय आहे, तर त्यामुळे काय होतं हे आपल्याला यात पाहायचं आहे. त्यानंतर आपला तिसरा चॅप्टर आहे ऑस्मोटिक प्रेशर अँड गटिशन.
ऑस्मोटिक प्रेशर म्हणजे काय आणि गटेशन म्हणजे काय, ट्रान्सपिरेशन, त्याचे टाइप्स अँड मेकॅनिझम अँड फॅक्टर अफेक्टिंग ट्रान्सपिरेशन, हे आपल्याला हे काय आहे तर ते आपल्याला तिसऱ्या चॅप्टरमध्ये पाहायचं आहे. त्यानंतर डिफरंट टाइप्स ऑफ स्ट्रेसेस, बायोटिक अँड अबायोटिक, वनस्पतींमध्ये येणारे डिफरंट टाइप्स ऑफ स्ट्रेसेस म्हणजे ताण, म्हणजे ड्रॉट म्हणजे दुष्काळामुळे किंवा पाण्यामुळे किंवा उष्णतेमुळे किंवा थंडीमुळे पडणारा जो वनस्पतीवर ताण असतो, तर त्याला त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे, किंवा वनस्पती त्याला कशा प्रकारे प्रतिकार करतात ते आपण बघणार आहोत. त्यानंतर प्लांट न्यूट्रिशन, इसेन्शियलिटी, मेकॅनिझम ऑफ ॲब्सॉर्प्शन अँड इट्स रोल इन प्लांट मेटाबॉलिझम. प्लांट न्यूट्रिशन, प्लांटमध्ये न्यूट्रिशन कशा प्रकारे होतं, त्याचं महत्त्व काय आहे, त्याचं मेकॅनिझम ऑफ ॲब्सॉर्प्शन, शोषण करून घेण्याची जी प्रक्रिया आहे त्याचं मेकॅनिझम काय आहे, आणि त्याचं महत्त्व प्लांट मेटाबॉलिझममध्ये असणारं त्याचं महत्त्व, आपण याचा सुद्धा अभ्यास करणार आहोत. त्यानंतर फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण, त्याचं स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ, त्यात आपल्याला पाहायचं स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ क्लोरोप्लास्ट. क्लोरोप्लास्ट हा वनस्पती पेशीमध्ये असणारा महत्त्वाचा घटक आहे, जो सूर्यप्रकाशाच्या मदतीने अन्नद्रव्य तयार करतो. तर त्याचं स्ट्रक्चर अँड फंक्शन पाहायचं आहे. त्यानंतर डार्क आणि लाईट रिएक्शन. डार्क आणि लाईट रिएक्शन म्हणजे काय, C3C4 आणि C3C4 प्लांट्स आणि CA मेटाबॉलिझम, त्याचे ॲडव्हान्टेजेस आणि C4 पाथवे आपल्याला पाहायचं आहे. हे सर्व काय आहे ते आपण पुढे आपल्या चॅप्टरमध्ये शिकवताना पाहणारच आहोत. त्यानंतर फोटो रेस्पिरेशन अँड इट्स इम्प्लिकेशन, फॅक्टर अफेक्टिंग फोटोसिंथेसिस. फोटो रेस्पिरेशन आणि त्याला जे फॅक्टर अफेक्टिंग प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेमध्ये अफेक्ट करणारे जे फॅक्टर्स आहेत त्याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे फायटोहॉर्मोन्स म्हणजे प्लांटमध्ये असणारे हॉर्मोन्स, तर त्याचा फिजिओलॉजिकल रोल काय आहे, जे की प्लांटच्या प्रोसेसेस कंट्रोल करतात. तर हे आपला प्लांट फिजिओलॉजीचा सिलेबस आहे. तर आज आपण फक्त सिलेबसची तोंडओळख करून झालेली आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपला पहिला चॅप्टर जेनेटिक्स या भागातून सुरुवात करूया, आणि उद्या आपण घेऊया इंट्रोडक्शन, डेफिनेशन, हिस्ट्री अँड इम्पॉर्टन्स ऑफ जेनेटिक्स इन ॲग्रिकल्चर, रिलेशन ऑफ जेनेटिक विथ अदर सायन्सेस. तर आपण आज इथेच थांबूया आणि उद्या आपला पहिला चॅप्टर सुरू करूया. धन्यवाद.